ओके, बघा आपण काय बघितलं होतं, मॉडर्न पिरियोडिक टेबल मागच्या वेळेस बघितला होता, बरोबर आहे. आता हे आपलं पुढचं लेक्चर आहे, चौथं लेक्चर पिरियोडिक टेबलवरती. तर पिरियोडिक टेबलचा एक आपण ओव्हरव्ह्यू बघूया. हे पहा, हा असा पूर्ण पिरियोडिक टेबल आहे. त्याच्यामध्ये हे जे दिसतंय इथून एवढं, हे बघा, हे आहे यस ब्लॉक. त्याच्यानंतर हे जे दिसतोय हा आहे डी ब्लॉक, हा पूर्ण आहे पी ब्लॉक, आणि हा जो खालचा आहे तो एफ ब्लॉक. त्याच्यानंतर ही झिगझॅग लाईन आहे, त्याच्या बाउंड्रीवर हे जे दिसत आहेत हे मेटॅलॉइड्स आहेत. आता हे मेटॅलॉइड्स वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळे दिलेले आहेत. आपल्या पुस्तकात कोणते दिलेले आहेत ते आपण पुढे पाहूया. ह्या मेटॅलॉइड्सच्या वर नॉन मेटल्स आहेत, यांच्या खाली मेटल्स असतात. या ब्लॉकमध्ये देखील सर्व मेटल्स आहेत. हे एवढं सर्व आपल्याला माहीत असलं पाहिजे. मी पुन्हा एकदा इथं हे काढलेलं आहे डायग्राम पहा. हे इकडे एस ब्लॉक, डी ब्लॉक, पी ब्लॉक, एफ ब्लॉक, हे बघा इथं पण दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर आपण जर खाली बघितलं तर हे खूप महत्त्वाचं आहे, थोडंसं लक्ष द्या याच्याकडे. बघा, हे जे पहिलं दिसत आहे, पहिला ग्रुप, ह्याला म्हणतात अल्कली मेटल्स. इथं लिहिलेलं आहे बघा, अल्कली मेटल्स. का म्हणतात बरं यांना अल्कली मेटल्स, हे माहीत असलं पाहिजे. प्रत्येकाचं मी कारण देखील सांगतो, पहिल्यांदा पाहून घ्या आधी कशाला काय म्हणतात. ह्या दुसऱ्या ग्रुपला हे बघा इथं लिहिलेलं आहे अल्कलाइन अर्थ मेटल म्हणतात. इकडचा जो शेवटचा ग्रुप आहे हे बघा, हा पहिला, हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, त्यानंतर इथं 13वा येतो, इथं 14वा येतो, 15वा, 16वा, 17वा आणि हा 18वा ग्रुप आहे. 18व्या ग्रुपवाल्यांना नोबल गॅस किंवा इनर्ट गॅसेस म्हणतात, 17व्यांना हॅलोजन्स म्हणतात, 18व्यांना चाल्कोजन्स आणि यांना निकोजन्स म्हणतात. अल्कली मेटल्स याच्यासाठी म्हणतात कारण पुन्हा त्याच्यानंतर डी ब्लॉकवाल्यांना ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतात, आणि हे जे खाली आहेत एफ ब्लॉकवाले त्यांना इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतात. इनर ट्रान्झिशन एलिमेंटमध्ये जे वरती आहेत त्यांना लॅन्थॅनाइट्स म्हणतात, आणि जे खाली आहेत त्यांना ॲक्टिनाइट्स म्हणतात. एवढं माहीत असणं गरजेचं आहे. तर आता अल्कली मेटल्स का म्हणतात, कारण यांचे ऑक्साईड्स पाण्यामध्ये मिसळले की अल्कली तयार करतात. जसं की Na2O व्हेन मिक्स्ड इन वॉटर गिव्ज NaOH. ते काही टॉईस नाही आहे, त्याची व्हॅलन्सी एकच आहे म्हणून NaOH, राईट. आपण ह्याला 2NaOH करूया जेणेकरून व्हॅलन्सीज सॅटिस्फाय होतील. तर दुसऱ्यांना म्हणतात अल्कलाइन अर्थ मेटल, दुसऱ्या ग्रुपवाल्यांना. त्याचं कारण काय, त्यांचेही जसं की आता त्यांचा एक मी मेंबर घेतो मॅग्नेशियम, त्यांच्याही ऑक्साईडला पाण्यामध्ये मिसळलं असता त्यांच्यापासून पण अल्कली तयार होते. हे जे OH वाली तयार होते ना, अल्कली तयार होते. आपण गेल्या वर्षी बघितलं होतं, OH असणारे बेसेस किंवा अल्कली असतात आणि H असणारे म्हणजे H डोनेट करणारे ॲसिड्स असतात. मग ह्यांना अल्कलीज म्हणतात. पण ह्यांना अल्कलाइन अर्थ मेटल म्हटलेलं आहे बघा. अल्कली म्हणजे अल्कली तयार करतात म्हणून अल्कलाइन, आणि अर्थ मेटल कशामुळे म्हटलं आहे, कारण त्यांचे ऑक्साईड्स हीट केले असता, कितीही हीट करा ते डिकम्पोज होत नाहीत, आणि शेवटी त्यांना जर हीट केलं तर राखेसारखे बनतात. राख किंवा मातीसारखं त्यांचं कन्व्हर्जन होते, मातीमध्ये झाल्यासारखं. आणि ह्या मातीला इंग्लिशमध्ये सॉईल किंवा अर्थ म्हणतात, आणि म्हणून ह्यांना अल्कलाइन अर्थ मेटल असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर हे 18व्या ग्रुपवाल्यांना नोबल किंवा इनर्ट गॅसेस म्हणतात. त्याचं काय रिझन आहे हे बऱ्याच वेळेस परीक्षेत विचारतात 2 मार्काला. व्हाय 18th ग्रुप इज कॉल्ड ॲज नोबल गॅसेस और इनर्ट गॅसेस. बघा, इनर्टचा अर्थ आहे, एक तर सर्वात पहिले ह्यांचं सर्वांचं ऑक्टेट कंप्लीट असते. काय कंप्लीट असते, ऑक्टेट इज कंप्लीट. आणि ऑक्टेट कंप्लीट असल्यामुळे ते तेवढे रिॲक्टिव्ह नसतात, आणि रिॲक्टिव्ह नसल्यामुळे ते इनर्ट असतात. इनर्टचा अर्थ नॉट रिॲक्टिव्ह, पॅसिव्ह असं त्याचा अर्थ आहे, म्हणून त्यांना इनर्ट गॅसेस म्हणतात. मग त्यांना नोबल गॅसेस का म्हणतात, कारण ते कुणासोबत रिॲक्ट होत नाहीत, म्हणून कोणासोबत मिसळत नाहीत म्हणजे ते प्युअर राहतात.
आणि प्युअरला आपण नोबल म्हणतो. नोबल म्हणजे जुन्या काळामध्ये राजघराण्यामधल्या लोकांना नोबल म्हणायचे. राजघराणं म्हणजे प्युअर घराणं असं म्हणायचे, म्हणून ह्यांना देखील प्युअर असल्यामुळे नोबल गॅसेस म्हणतात. 17व्या ग्रुपच्या मेंबर्सला हॅलोजन्स असं म्हणतात. त्याचं रिझन आहे, हॅलस हा शब्द आहे. हॅलस म्हणजे साल्ट आणि जेन म्हणजे जनरेट करणे, तयार करणे. सो ह्यांच्यापासून साल्ट तयार होतात. जसं की आता हे कोण कोण आहेत, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन वगैरे. मग ह्यांच्यापासून साल्ट कोणते तयार होतात, NaF सोडियम फ्लोराईड, कॅल्शियम फ्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड, सोडियम क्लोराईड, NaBr असे वेगवेगळे साल्ट तयार होतात, म्हणून ह्यांना म्हणतात हॅलोजन्स. त्यानंतर चाल्कोजन्स म्हणजे ओव्हर फार्मिंग वगैरे असे, आणि ह्यांना निकोजन्स म्हणतात, हे लक्षात ठेवा तुम्ही. 15व्या ग्रुपवाल्यांना लॅन्थॅनाइड्स, ह्यांच्या प्रॉपर्टीज लॅन्थॅनम सारख्या आहेत म्हणून लॅन्थॅनाइड्स म्हणतात. तर ह्यांच्या प्रॉपर्टीज ॲक्टिनम सारख्या आहेत म्हणून त्यांना ॲक्टिनाइड्स असं म्हणतात. चला हे सर्व ह्याच्यामधलं तुम्ही ह्या डायग्राम वगैरे काढून घ्या पॉज करून. ही वरची काढायची गरज नाही, ह्या काढा. त्याच्यानंतर मग आता तुम्हाला S ब्लॉक, P ब्लॉक सर्व कळलेलं आहे. तर पुन्हा एकदा इकडे येऊन तुम्ही हे लिहू शकता पॉज करून व्हिडिओ. आता मी समजून सांगतो. तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे की ब्लॉक कोणते कोणते आहेत. S ब्लॉक, P ब्लॉक, D ब्लॉक, F ब्लॉक आहेत. S ब्लॉक जो आहे ते पहिला आणि दुसऱ्या ग्रुपचा आहे. बघा हे बघा, हा पहिला आणि दुसरा ग्रुप म्हणजे S ब्लॉक आहे. P ब्लॉक म्हणजे 13 पासून 18वा ग्रुप. हे बघा 13व्या पासून 18वा ग्रुप हा P ब्लॉकचा आहे. D ब्लॉक म्हणजे 3ऱ्या पासून 12वा ग्रुप, म्हणजे हे 3रा, 4था, 5वा, 6वा असे 12व्यापर्यंत एवढे ग्रुप म्हणजे D ब्लॉकचे आहेत. F ब्लॉक, ॲक्च्युली F ब्लॉक कसा तयार झाला माहिती आहे का, हे जे लॅन्थॅनाइड आणि ॲक्टिनाइड्स आहेत बघा, ॲक्च्युली कसं होतं की पिरियोडिक टेबल असा असला असता बरं काय. हे S ब्लॉक, त्याच्यानंतर छोटासा D ब्लॉक, त्याच्यानंतर हा F ब्लॉक, त्यानंतर पुन्हा D ब्लॉक आणि पुन्हा हा P ब्लॉक. जरा नीट लक्ष द्या, असा असला असता पिरियोडिक टेबल. हे हेलियम आणि इकडं हायड्रोजन, ॲक्च्युली आता हायड्रोजनला इथं ठेवलं आहे. मग हे जे F ब्लॉक आहे एवढा मोठा, त्याला कट केलं आहे आणि त्याला पिरियोडिक टेबलच्या असं खाली ठेवलं आहे, जेणेकरून तो पिरियोडिक टेबल खूप जास्त लेंदी होणार नाही. आणि हे जे आहे D ब्लॉक असा जोडून घेतला आहे इथं, दिसलं राईट. मग हा S ब्लॉक, त्याच्यानंतर हा इथून एवढा D ब्लॉक आणि हा P, आणि मध्ये होता जो F ब्लॉक तो खाली आणला आहे. मग इथं हा पहिला, दुसरा आणि हा तिसरा जो ग्रुप होता तो तिसरा, मग डायरेक्टली आता इकडं काय आहे, सॉरी, हा पहिला ग्रुप, हा दुसरा ग्रुप आणि हा तिसरा ग्रुप आणि पुढे चौथा. मग तिसऱ्या आणि चौथ्याच्या मध्ये हा F ब्लॉक होता, म्हणून ह्या F ब्लॉकच्या सर्व एलिमेंट्सला तिसऱ्या ग्रुपचे एलिमेंट असं म्हणतात. कितव्या, तिसऱ्या. सो F ब्लॉक बिलॉंग्स टू थर्ड ग्रुप. S ब्लॉकमध्ये एलिमेंट्स कसे आहेत, S ब्लॉकमध्ये सर्व मेटल्स आहेत. त्याच्यानंतर P ब्लॉकमध्ये बघा, इथं झिगझॅग लाईन आहे, इकडं नॉन मेटल आहेत, इकडं मेटल आहेत, म्हणून P ब्लॉकमध्ये मेटल्स, नॉन मेटल आणि मेटलाइट्स जे की इथं असतात ह्या झिगझॅग लाईनच्या बॉर्डरवर. ह्या तिन्ही प्रकारचे एलिमेंट्स आहेत P ब्लॉकमध्ये. D ब्लॉकमध्ये फक्त मेटल्स आहेत, F ब्लॉकमध्ये फक्त मेटल्स आहेत. पोझिशन आपण ऑलरेडी बघितलेली आहे. S ब्लॉकची पोझिशन लेफ्ट साईडला आहे, हे बघा डावीकडे. P ब्लॉक राईट साईडला आहे, D ब्लॉक मिडलला आहे, F ब्लॉक बॉटमला आहे. आणखीन माहिती काय, S ब्लॉकमधल्या सर्व एलिमेंट्सला नॉर्मल एलिमेंट्स म्हणतात. P ब्लॉकमधल्यांना नॉर्मल आणि इनर्ट गॅसेस म्हणतात. इकडचे नॉर्मल आहेत आणि ह्या शेवटच्या ग्रुपमधले जे आहेत ते इनर्ट गॅसेस आहेत. D ब्लॉकविषयी महत्त्वाची माहिती म्हणजे त्यांच्या शेवटच्या 2 कक्षा किंवा 2 शेल इनकम्प्लीट असतात. हे काय आहे नंतर बघूया. त्यांना ट्रान्झिशन एलिमेंट्स देखील म्हणतात. F ब्लॉकची महत्त्वाची माहिती म्हणजे त्यांच्या 3 शेल्स इनकम्प्लीट असतात. त्यांना इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स असं म्हणतात. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. चला हा टेबल पण व्यवस्थित लिहून घ्या. पॉज करा व्हिडिओ आणि लिहून घ्या.
व्यवस्थित लिहून घेणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक नोट्स तुमच्या वहीमध्ये असल्या पाहिजेत. चला, त्याच्यानंतर हे बघा, वेगवेगळे एलिमेंटचे टाईप बघायचे तर आपल्याला पिरियोडिक टेबलमधले त्यांचे ग्रुप्स कोणते आहेत, त्यांच्या पोझिशन्स काय आहेत, ते मेटल आहेत का नॉन मेटल आहेत, त्यांचा ब्लॉक कोणता आहे. इनर्ट गॅसेस तुम्हाला माहिती आहे पिरियोडिक टेबलमध्ये जर तुम्ही बघितलं तर, आणि हे खाली जरा बाजूला काढतो मी, ॲक्च्युली इथं आहेत ते, तर हे इथं इनर्ट गॅसेस आहेत बघा. शेवटच्या ग्रुपमध्ये 118व्या ग्रुपमध्ये आहेत इनर्ट गॅसेस. त्यांची पोझिशन आहे एक्स्ट्रीम राईट. हे बघा, एक्स्ट्रीम राईट साईड. ते सर्व नॉन मेटल्स आहेत आणि ते पी ब्लॉकमध्ये आहेत. त्याच्यानंतर महत्त्वाची माहिती, नॉर्मल एलिमेंट्स. नॉर्मल एलिमेंट्स कुठे कुठे आहेत बघा. हे पिरियोडिक टेबल मी किती वेळेस काढतो आहे लक्षात असू द्या. तर ह्या पिरियोडिक टेबलमध्ये जे नॉर्मल एलिमेंट्स आहेत ते इथे आणि इथे आहेत, त्यांना नॉर्मल एलिमेंट्स म्हणतात. तर ते ग्रुप 1 आणि 2 आणि ग्रुप 13 ते 17, म्हणजे ह्या 13 पासून 17पर्यंत, आणि हे शेवटचा जो आहे तो नोबल गॅसेसचा ग्रुप आहे. नॉर्मल एलिमेंट 1 पासून 2 पर्यंत आणि पुन्हा 13 पासून 17पर्यंत. 3, 4 ते 10पर्यंत नॉर्मल एलिमेंट नाही आहेत, त्यांना ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतात. नॉर्मल एलिमेंट लेफ्ट साईडला एक आहेत आणि राईट साईडला एक आहेत. त्याच्यानंतर नॉर्मल एलिमेंट्स मेटल देखील असू शकतात, जसे की हे आणि ह्या झिगझॅग लाईनच्या खालचे मेटल आहेत, इकडचे नॉन मेटल आहेत, तर ह्या बाउंड्रीवरचे मेटलॉइड आहेत. सो नॉर्मल एलिमेंटमध्ये मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड तिन्ही येतात. एस आणि पी 2 ब्लॉक्समध्ये त्यांचं डिस्ट्रीब्युशन आहे. ट्रान्झिशन एलिमेंट्स ग्रुप 3 ते ग्रुप 12, 3 पासून ते 12पर्यंत ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत. त्यांची पोझिशन मिडल ऑफ द पिरियोडिक टेबलमध्ये आहे. हे सर्वच्या सर्व मेटल्स आहेत आणि ते डी ब्लॉकमध्ये आहेत. आणि शेवटी इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स, त्यांना लॅन्थेनाइट्स आणि ॲक्टिनाइट्स असं म्हणतात. ते ऑफकोर्स पिरियोडिक टेबलच्या बॉटम साईडला आहेत, हे बघा इथं, आणि ते सर्व मेटल्स आहेत आणि ते एफ ब्लॉकचे मेंबर्स आहेत. ठीक आहे, हे पण लिहून घ्या टेबल पूर्ण. चला, पॉज करा आणि पूर्ण लिहून घ्या. अतिशय कामाचा टेबल आहे, आयुष्यभर उपयोगी पडणारा टेबल म्हणू शकतो आपण. कुठल्याही एक्झाम असो तिथे याच्यावरती जशाल तसे क्वेश्चन असतात, MCQमध्ये आणि सब्जेक्टिव्हमध्ये देखील. चला, तर त्याच्यानंतर आपल्याला हे बघायचं आहे, मॉडर्न पिरियोडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सर्वात पहिले तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तसं तर तुम्ही गेल्या वर्षी बघितलेलंच आहे, पण आपण आणखीन पाहणार आहोत. ओके, झालं मग हे लिहिणं? ठीक आहे. त्याच्यानंतर आपण हे बघायचं आहे, मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये जे काही एलिमेंट्स आहेत त्यांची पोझिशन कुठे आहे, कोणत्या ग्रुपमध्ये आहेत, पिरियडमध्ये आहेत, त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत, ह्या सर्व गोष्टी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर आधारलेल्या आहेत. EC म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, नववीत पण आपल्याला झालेली आहे, आपण आता पण पाहणारच आहोत. त्याच्यानंतर आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये आता इथून पुढे मी काय करणार की हे जे मधला डी ब्लॉक आहे तो काढणार नाही. आपल्याला समजण्यासाठी मी डायरेक्टली असा मॉडर्न पिरियोडिक टेबल काढणार. तुम्ही समजून घ्यायचं की इकडे एस आहे आणि पी आहे, डी ब्लॉक मी काढत नाही, कारण तुम्हाला डी ब्लॉकचा स्टडी आत्ताच नाही आहे. सो मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये जो काही असे ग्रुप्स आहेत, तर एका ग्रुपमधल्या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज ह्या सिमिलर असतात. आणि देर इज ग्रेडेशन इन प्रॉपर्टीज. ग्रेडेशन इन प्रॉपर्टीज म्हणजे हळूहळू वाढत जातात. फॉर एक्झाम्पल मास असेल तर हळूहळू वाढत जातं आहे, डेन्सिटी असेल तर काहीतरी हळूहळू वाढत जाते, आयोनायझेशन पोटेन्शियल असेल तर हळूहळू कमी होत जाते. म्हणजे ग्रेडेशन म्हणजे एखाद्या प्रॉपर्टीमध्ये हळूहळू वाढ होणे किंवा कमी होणे. साईज असेल तर अशी हळूहळू वाढत जाते. सो देर इज ग्रेडेशन इन द प्रॉपर्टीज इन सेम ग्रुप. आणि प्रॉपर्टीज जवळपास सिमिलर असतात. सिमिलर म्हणजे काय की एखादा वॉटरसोबत रिॲक्ट करत असेल तर ते सर्वच जण वॉटरसोबत रिॲक्ट करतात. आणि ग्रेडेशन म्हणजे काय की एखादा स्लोली रिॲक्ट करतो, दुसरा थोडा फास्ट, तिसरा आणखीन थोडा जास्त फास्ट रिॲक्ट करतो. ह्याला ग्रेडेशन असं म्हणतात. त्याच्यानंतर सेम पिरियडमध्ये काय होतं आहे बरं, पिरियोडिक टेबलमध्ये हे असे जे आडवे पिरियड्स आहेत, तर त्या पिरियडमध्ये काय होतं आहे तर नेबरिंग एलिमेंट्स डिफर स्लाइटली. जे हे बाजूचे एलिमेंट्स असतात
त्यांच्या प्रॉपर्टीजमध्ये उगा थोडासा फरक असतो, जास्त अजिबात नाही, थोडासा फरक असतो, उगी थोडा फरक असतो. आणि त्याच्यानंतर म्हणजे ह्याची जर साईज समजा 12 असेल तर ह्याची काहीतरी 13 असणार, ह्याची त्याच्या पुढच्याची 14 असणार. सो देर इज स्लाइट डिफरन्स इन द नेबरिंग एलिमेंट्स. त्यानंतर डिस्टंट एलिमेंट म्हणजे दूरचे जे एलिमेंट्स आहेत हे असे, त्यांच्यामध्ये खूप जास्त फरक असतो. त्यांची साईज असेल, त्यांची मास असेल, त्याच्यामध्ये भरपूर फरक असतो. हे सर्व गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. ओके, हे पण लिहून घ्या बरं व्यवस्थित. पॉज करा आणि लिहून घ्या. बघा, तर आता हे पिरियोडिक टेबल आहे. तुम्हाला इथे डी ब्लॉक न दाखवता असा पिरियोडिक टेबल दाखवलेला आहे. फक्त पहिला, दुसरा, तिसरा 3 पिरियड दाखवलेले आहेत. म्हणजे हे अर्धवट दाखवलं. ॲक्च्युली पिरियोडिक टेबल मी म्हटलं डी ब्लॉक सोडता असा आहे, पण त्यांनी काय केलेलं आहे, इथं हायड्रोजन, हेलियम इथून असं घेतलेलं आहे, हे एवढाच घेतला आहे आणि पुन्हा मग असा घेतला आहे, राईट, हे असं एवढा घेतला आहे. तर आपण बघूया की पिरियोडिक टेबलमध्ये हे नेमकं काय. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं होतं ते थोडंसं डिटेलमध्ये बघूया. तर बघा, हे बघा, हायड्रोजनमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे म्हणून त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1 आहे. हेलियममध्ये 2 आहेत म्हणून पहिल्या कक्षेत 2. लिथियममध्ये 3 आहेत म्हणून 2,1. बेरिलियममध्ये 2 आहेत म्हणून 4 आहेत. बोरॉनमध्ये 5 आहेत म्हणून 2,3. हे बघा, तुमच्या लक्षात येत असेल की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे. तर आता हे बघा, हायड्रोजन, लिथियम आणि सोडियम जर ह्यांचं मी इथं काढायचं म्हटलं तर हे न्यूक्लियस, हायड्रोजनच्या पहिल्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन, त्याच्यानंतर लिथियमच्या पहिल्या कक्षेमध्ये, बरं ठीक आहे, आपण असं काढूया. देखिए, अगर पिरियोडिक टेबलमध्ये जर तुम्हाला पाहायचं असेल तर हे हायड्रोजन आहे, हा हेलियम आहे, हा लिथियम, हा बेरिलियम, हा बोरॉन, हा सोडियम. जे वर आहेत तेच मी फक्त डायग्राम काढली आहे. तर हायड्रोजनमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे इथं, हेलियममध्ये 2 आहेत, लिथियममध्ये इथे 2 आहेत आणि बाहेर 1 आहे. तसंच मग आता 3 ॲटॉमिक नंबर ह्याचा 3, तर ह्याचा किती आहे 4. मग इथे 4 जण, म्हणजे इथे 1 2 बाहेर 1 2, कारण पहिल्या कक्षेची क्षमता फक्त 2 आहे. बोरॉनमध्ये 5 आहेत, म्हणजे इथं 1 2 आणि इथं 1 2 3. सिमिलरली इथं 2, इथं 1 2 3 4, इथं 2, इथं 5. तर इथं जर बघितलं सोडियममध्ये 11 आहेत, म्हणजे इथं 2, इथं 8 आणि इथं 1 इलेक्ट्रॉन. तर ह्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफकोर्स इथं एकच इलेक्ट्रॉन म्हणून 1, इथं 2 आहेत म्हणून 2, इथं एकूण 4 इलेक्ट्रॉन आहेत, मध्ये 2 आणि बाहेर 1, म्हणजे 2,1, मध्ये 2 बाहेर 2, म्हणजे इथं 2,2, इथं 2,3, 2,4 अँड सो ऑन. तर इथं बघितलं तर हे 2 8 1, म्हणजे 2,8,1, म्हणजे ही पहिली कक्षा, ही दुसरी कक्षा, ही तिसरी कक्षा. ओके, हे लक्षात आलं. मग तुमच्या लक्षात येत असेल की जर तुम्ही एका ग्रुपमध्ये बघितलं तर शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या सेम राहते, राईट. हे बघा, शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या सेम राहते ग्रुपमध्ये. बघा, तुम्ही जर व्यवस्थित इथं मांडण्याचा प्रयत्न केला शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या, शेवटच्या कक्षेमधली इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे ह्याला म्हणतात नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. व्ही म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. शेवटच्या कक्षेतल्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असं म्हणतात. तर नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एका ग्रुपमध्ये सेम आहेत, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. तर नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पिरियडमध्ये जर बघितलं तर 1 2 3 4 5 6 असे 1 1 न वाढत आहेत. सो नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पिरियडमध्ये इन्क्रीजेस 1 ॲट अ टाईम, 1 1 ने वाढतात. झालं. त्याच्यानंतर नंबर ऑफ शेल म्हणजे सिम्पल आहे, एखादा एलिमेंट आहे त्याच्यामध्ये 2,8,1 असेल तर ही पहिली शेल, ही दुसरी शेल, ही तिसरी शेल, अशा एकूण 3 शेल आहेत. तर तुम्ही जर बघितलं तर पिरियडमध्ये 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 अशाच तेवढ्याच शेल आहेत. म्हणजे दुसऱ्या पिरियडमध्ये शेलची संख्या सतत 2 आहे, वाढतच नाही. तिसऱ्या पिरियडमध्ये शेलची संख्या 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3. सो पिरियडमध्ये
शेलची संख्या कॉन्स्टंट राहते. नंबर ऑफ शेल्स इन पिरियड सेम डज नॉट चेंज अँड इट इज इक्वल टू पिरियड नंबर. म्हणजे पाचव्या पिरियडमध्ये 5 शेल, 6व्या पिरियडमध्ये 6 शेल, 4थ्या पिरियडमध्ये 1 2 3 4 4 शेल असं. आणि जर तुम्ही ग्रुपमध्ये बघितलं, ग्रुपमध्ये तर शेल बघा 1 1 2 1 2 3 1 2 3 4 म्हणजे शेलची संख्या एक एकने वाढत आहे. सो ग्रुपमध्ये नंबर ऑफ शेल इन्क्रीजेस 1 ॲट अ टाईम. हे खूप महत्त्वाचं आहे, लिहून घ्या. अतिशय महत्त्वाचं आहे, लिहून घ्या सर्व. मी थोड्या वेळानं व्हिडिओ पॉज करतो तेव्हा लिहून घ्या, सध्या समजून घ्या. एक्झाम्पलमध्ये ग्रुप जर बघितलं तुम्ही तर पहिल्या ग्रुपमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या 1 असते, दुसऱ्या ग्रुपमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या 2 असते. दिसतही असेल तुम्हाला बघा. हा पहिला ग्रुप आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या 1 1 1. दुसऱ्या ग्रुपमध्ये 2 2 2. 13व्या ग्रुपमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या 3 3. 14व्यामध्ये 4 4. 15व्यामध्ये 5 5 अँड सो ऑन. त्याच्यानंतर नंबर ऑफ शेल्स तिसऱ्या पिरियडमध्ये 3 शेल, चौथ्या पिरियडमध्ये 4 शेल. हे विसरायचं नाही. हे सर्व आता तुम्ही लिहून घ्या पॉज करून. हा पिरियडिक टेबल पण काढा. त्याच्यानंतर ह्या खालच्या नोट्स पण लिहून घ्या. पॉज करा आणि लिहून घ्या. ह्या प्रश्नसूत्र आपण पुढे बघूया. हे तर आपण बघितलं विच सिमिलॅरिटी आणि हाऊ मेनी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. ह्याचं उत्तर आहेतच पुढे. ओके, मग याच्या पुढचं आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. ठीक आहे.